कधीकधी एखादा कार्यक्रम फक्त कार्यक्रम राहत नाही, तो एक सामूहिक भावना बनतो, एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. 20 आणि 21 डिसेंबर 2025 यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज आणि 20 सहयजमान क्लब यांनी साकारलेले दुसरे रोटरी मराठी साहित्य संमेलन हा भाषेचा, विचारांचा आणि संस्कृतीचा असाच एक अविस्मरणीय उत्सव होता. पहिल्या आवृत्तीच्या भव्य यशानंतर ही दुसरी आवृत्ती आणखीन एका उंचीवर पोचली. अधिक सखोल संवाद, अधिक समृद्ध सादरीकरण आणि महाराष्ट्रभरातून मिळालेला प्रचंड प्रतिसाद. संपूर्ण वेळ हाऊसफुल असलेल्या सभागृहात 2200हून अधिक साहित्य रसिक एकत्र आले. उत्साह जाणवत होता आणि अभिमानही. कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे आणि सहकार्याध्यक्ष मोहन चौबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रांतपाल संतोष मराठे, उपप्रांतपाल उज्ज्वल केले, माजी प्रांतपाल शीतल शहा, क्लब अध्यक्ष शुभ्रो सेन आणि मार्गदर्शक राजीव बर्वे यांच्या भक्कम पाठिंब्याने डिस्ट्रिक्टमधील 21 क्लबनी आयोजित केलेले हे साहित्य संमेलन संघभावनेचे एक सुंदर प्रतीक ठरले. संमेलनाध्यक्ष प्रख्यात साहित्यिक प्रवीण डवणे आणि उद्घाटक विद्या वाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर यांच्या उपस्थितीने या संमेलनाला भक्कम वैचारिक अधिष्ठान लाभले. चित्रपट आणि साहित्यावरील परिसंवाद, डाव्या व उजव्या विचारसरणीचे सखोल विश्लेषण, माध्यमांची भाषा आणि साहित्यभान, रोटरी परिवारातील गझलकारांचे गझल संमेलन, डॉक्टर श्रीपाल सबनीस, अमोल पालेकर, संभाजी भिडे गुरुजी यांच्याशी झालेल्या संस्मरणीय गप्पा. प्रत्येक कार्यक्रमाने प्रेक्षकांना समृद्ध केले. हे बंध रेशमाचे हे संगीत नाटक आणि कोहम हा सांस्कृतिक कार्यक्रम यांनी शब्दांना सूर आणि भावना लाभली आणि क्षण अविस्मरणीय झाले. प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डही या निमित्ताने देण्यात आला. या संमेलनाच्या यशामागे भक्कम भागीदारी उभी होती मुख्य प्रायोजक नंदन बिल्डकॉन यांची. कार्यक्रम निर्मिती व प्रसिद्धीसाठी नंदन बिल्डकॉनचा पाठिंबा हा अतिशय महत्वाचा होता. सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि PNG एक्सक्लुझिव्ह यांची साथही मोलाची होती. तसेच HDFC म्युच्युअल फंड, काजल्स अटेलियर, स्टील एड्स, बिगसेन्स बॉयलर्स यांचा पाठिंबाही होता. रेडिओ पार्टनर बिग FM, आउटडोर पब्लिसिटी पार्टनर रेवेल आणि पाध्य मीडिया सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने प्रिंट, रेडिओ आणि सोशल मीडियामधून मराठी साहित्याचा आवाज दूरवर पोचला. संमेलनामागची मेहनत, संघभावना आणि मनापासूनची तळमळ याविषयी प्रेक्षकांनी आणि वक्त्यांनीही अतिशय भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हे संमेलन आता डिस्ट्रिक्टच्या कॅलेंडरमधील महत्वाच्या कार्यक्रमांपैकी एक बनले आहे. आता पुढचं पाऊल. तिसरे रोटरी मराठी साहित्य संमेलन 18, 19 आणि 20 डिसेंबर 2026 रोजी आयोजित होणार आहे, ज्यामध्ये 19 डिसेंबर रोजी चिंचवड येथे संपूर्ण दिवसभराचा विशेष कार्यक्रमही असेल. वाढता उत्साह आणि प्रायोजकांचा भक्कम पाठिंबा यांच्या बळावर रोटरी मराठी साहित्य संमेलन साहित्य आणि संस्कृती यांचा उत्सव साजरा करणारे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. तेव्हा लवकरच पुन्हा भेटूया. 18 डिसेंबर 2026. लक्षात ठेवा, 18 डिसेंबर 2026.